प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपली सीईटी एक्झाम साठीची पीवायक्यूची सिरीज सुरू आहे। त्यातला आज तिसरा व्हिडिओ आपण बघतो आहोत। चॅप्टर आहे मोशन इन प्लेन आणि आजच्या या व्हिडिओत आपण सीईटी 2020 ला आलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच पीवायक्यू बघणार आहोत। तर आधी मी तुमचं या व्हिडिओमध्ये अभिनंदन करते। का अभिनंदन करते? तर खूप थोडे मुलं स्वतःच्या करिअर बद्दल जागरूक असतात आणि तुम्ही हे व्हिडिओ बघता म्हणजे तुम्हाला स्वतःच्या करिअर बद्दल तुम्ही जागरूक आहात, म्हणून मी तुमचं अभिनंदन करते। बघा हा आकडा बघा, हे काय आहे? तर 6,75,000 हा जो आकडा आहे हे सीईटी 2024 ला अपियर झालेले विद्यार्थी आहेत। म्हणजे हा आकडा इतका मोठा आहे की ही कॉम्पिटिशन खूप मोठी आहे आणि ह्या 6,75,000 विद्यार्थ्यांपैकी 4 लाख विद्यार्थ्यांनी पीसीबी ची सीईटी दिलेली आहे आणि 2,75,000 विद्यार्थ्यांनी पीसीएम ग्रुपची सीईटी दिलेली आहे। आणि या एवढ्या विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थ्यांना 100% पर्सेंटाईल मिळालेला आहे आणि त्या 100% पर्सेंटाईल मधल्या 37 विद्यार्थ्यांमध्ये 20 विद्यार्थी हे पीसीबी ग्रुपचे आहेत आणि 17 विद्यार्थी हे पीसीएम ग्रुपचे आहेत। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही अभ्यासाला उशीर केलात तर ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार नाही आणि जर तुम्ही स्पर्धेत टिकणार नाही तर तुमचा अभ्यास करून काहीच उपयोग नाही। म्हणून जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल। अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर कोणत्या प्रकारचे प्रश्न रिपीट होतात आणि म्हणून जर तुम्ही व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेतलं आणि त्यानुसार कार्यवाही केली तर तुम्हाला कमी कष्टात चांगले मार्क्स मिळणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे। आणि म्हणून तुम्ही ही पीवायक्यूची जी सिरीज आहे हे रेग्युलरली बघा। खूप मुलांचं म्हणणं असतं की 12वीची परीक्षा झाली की मग मी अभ्यासाला सुरुवात करेन, पण मग तोपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो आणि असं म्हटलं जातं समय के पास इतना समय नहीं है कि वो आपको दोबारा दे सके। वेळेजवळ इतका वेळ नाही की गेलेला वेळ परत मिळणार आहे आणि म्हणून गेलेला वेळ जर परत आणता येत नाही तर आहे त्या वेळेचा सदुपयोग करणं हे आपल्या हातात आहे आणि ते जर आपण केला तरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि बघा सीईटी 2020 ला जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न असा आहे, The angular speed of minute hand of a clock in degree per second is option A 0.1, option B 10, C 1 and D 0.01। आता हा जो प्रश्न आहे ना हा सीईटी 2020 ला तर आलाच, पण तो सीईटी 2021 ला पण आला। बघा बरं मग पीवायक्यू रिपीट होतात की नाही? होतात। मग आता आपल्याला अँग्युलर स्पीड काढायचा आहे। कशाचा काढायचा आहे? मिनिट हँडचा काढायचा आहे। मग अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड दॅट इज इक्वल टू 2π/t। मिनिट हँडचा पिरियडिक टाइम जो काही असतो तो 60 मिनिट्स असतो आणि 60 मिनिट्स म्हणजेच 3600 सेकंद। आणि मग बघा आता तुम्हाला हे जे काही 2π हा तुम्हाला डिग्रीत विचारलाय, मग 2π म्हणजेच पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री म्हणतात 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 360 डिग्री डिवायडेड बाय 3600 दॅट इज नथिंग बट 0.1 की जो करेक्ट ऑप्शन तुमचा काय आहे? जो करेक्ट ऑप्शन आहे ए। या पद्धतीने तुम्हाला हा एमसीक्यू सोडवायचा आहे। मग तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्व केलं का पहिले 2 व्हिडिओ आणि हा व्हिडिओ? तर अँग्युलर स्पीडवर खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हेच प्रश्न रोटेशनल डायनामिक्स मध्ये सुद्धा विचारले जातात आणि त्यामुळं अँग्युलर स्पीडची कन्सेप्ट चांगली करा। पुढचा प्रश्न आहे बघा, ए व्हेइकल मूव्हिंग विथ 15 km/h
comes to rest by covering 5 meter distance by applying brakes. If the same vehicle moves at 45 km per hour, then by applying brakes, it will come to rest by covering a distance. Option A 60 meter, option B 15 meter, option C 45 meter and option D 30 meter. आता काय दिलंय तर एक व्हेकल चाललंय बघा, तर ते काय स्पीडने चाललंय तर ते चाललंय 15 किलोमीटर पर आवर. इनिशियल व्हेलॉसिटी काय त्याची 15 किलोमीटर पर आवर. आता बघा आपल्याला याला जर मीटर पर सेकंड मध्ये करायचं तर त्याला आपल्याला 5/18 ने 5 ने गुणावं लागतं आणि 18 ने भागावं लागतं, तेव्हा हे येतं मीटर पर सेकंड मध्ये. आणि मग काय केलं आपण त्याच्यावर ब्रेक दाबलं की व्ही काय झाली त्याची 0 झाली. पण ही व्ही 0 होण्यापूर्वी त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं तर त्याने 5 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर केलं. ही दिलेली गोष्ट आहे. पुढे काय सांगितलंय त्यांनी तर बघा तर सेम व्हेकल आहे आता, तर आता ती किती स्पीडने जात आहे तर आता 45 किलोमीटर पर आवर ने जात आहे ते. तर त्याला पण आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करताना 45 × 5/18 आणि हे झालं मीटर पर सेकंड. मग आता त्याच्यावर पण काय केलेले तर आता बघा आपल्याला काढायचंय परत आपण त्याच्यावर ब्रेक अप्लाय केला तर हे रेस्ट मध्ये येण्यापूर्वी किती अंतर कव्हर करेल यस बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. प्रॉब्लेम समजला का. आता काय करायचं बघा तर हे यू आपण केलं मीटर पर सेकंड मध्ये. आपलं तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन असतं व्ही स्क्वेअर दॅट इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. पण जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा ऍसिलरेशन हे निगेटिव्ह असतं, त्याला आपण रिटार्डेशन असं म्हणतो आणि म्हणून इथं ए मायनस झाल्यामुळं हे इक्वेशन झालं यू स्क्वेअर मायनस ट्वाइस एस. मग आता फायनल व्हेलॉसिटी काय झालेली 0 झाली. मग याची किंमत जर 0 टाकली तर आपलं इक्वेशन तयार झालं यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू इक्वेशन तयार झालं यू स्क्वेअर दॅट इज इक्वल टू ट्वाइस एस. हे इकडे ट्रान्सफर झाले आणि त्याच्याहून ऍसिलरेशनची किंमत मिळाली यू स्क्वेअर बाय ट्वाइस एस. मग आता हे एस आहे बघा आपलं 5 मीटर. मग आता हे यू स्क्वेअर टाकलं आपण 15 × 5/18 परत इंटू स्क्वेअर आहे म्हणून 15 × 5/18 आणि हे 2 आणि एस टाकलं 5. आता इथं मी काही सिंपल केलं नाही, हे असंच ठेवलं. आता हे मिळालं ऍसिलरेशन. आता दुसऱ्या केसमध्ये आपण एस बरोबर आता जर एस काढायचंय आपल्याला तर एस चा फॉर्म्युला काय झाला तर एस दॅट इज इक्वल टू बघा आता एस चा फॉर्म्युला काय झाला एस बरोबर यू स्क्वेअर बाय ट्वाइस ए. मग आता यू काय आहे या सेकंड केस मध्ये यू काय आहे 45 × 5/18 त्याचा स्क्वेअर म्हणून दोनदा लिहिला. आलं लक्षात. गुणिले म्हणजेच याला भागिले आपण केलं डिवाइड. हे 2 हा यू स्क्वेअर आणि हे 2 इथं घेतले आणि ही ए ची जी व्हॅल्यू आहे ती डिव्हाइड बाय आहे म्हणून तिला आपण भागिले उलट गुणिले करून लिहिलं आणि ही व्हॅल्यू इथे लिहिली बघा 18 × 18 × 2 × 5 डिवाइडेड बाय 15 × 5 × 15 × 5. आता असं का केलं बघा कॅल्क्युलेशन मी करत बसले नाही, कारण मी नेहमी सांगते की सीईटी मध्ये कॅल्क्युलेशन खूप सिंपल होतात. आता हे 18 कॅन्सल झाले बघा, हे 18 गेले, हे 18 गेले, हे 18 गेले, हे 18 गेले, त्यानंतर हे 5 गेले, हे 5 गेले, हे 5 गेले, हे 5 गेले, त्यानंतर हे 2 गेले, हे 2 गेले. आता 15 3 जा 45 परत 15 3 जा 45 3 3 जा 9 and 9 5 जा 45 म्हणजे तुमचं उत्तर आलं 45 मीटर की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. समजलं कसं सोडवलं ते. पुढचा प्रश्न आहे बघा. ए मूव्हिंग बॉडी इज कव्हरिंग डिस्टन्सेस which are proportional to square of the time, then the acceleration of the body is option A constant but not zero, B increasing, C 0 आणि D decreasing. आता काय दिले आपल्याला अशी मूव्हिंग बॉडी आहे बघा ही. तर ही मूव्हिंग बॉडी जी काही आहे ही मूव्हिंग बॉडी आहे. तर ही मूव्हिंग बॉडी इज कव्हरिंग डिस्टन्सेस which are proportional to square of the time.
म्हणजे ह्या बॉडीने काहीतरी डिस्टन्स कव्हर केलंय आणि हे डिस्टन्स समजा एस आहे आणि हे एस डिस्टन्स इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम. मग त्या बॉडीचं ऍसिलरेशन विचारलंय आपल्याला. मग हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढून टाकायला आपण कॉन्स्टंट पुट केला, त्याला आपण के म्हटलं. मग आता बघा आपल्याला याचं ऍसिलरेशन काढायचंय. मग आता त्याच्या आपल्याला डायरेक्ट ऍसिलरेशन मिळतं का? नाही मिळत. आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. मग व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम, म्हणून याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे डेरिव्हेटिव्ह आलं ट्वाइस केटी आणि ह्या व्हेलॉसिटीचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं की ते मिळतं ऍसिलरेशन. म्हणजे ए दॅट इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी दॅट इज नथिंग बट डी स्क्वेअर एस बाय डीटी स्क्वेअर. आणि मग आता याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2k आलं. आणि म्हणून ऍसिलरेशन हे काय तर त्या ऑप्शन मध्ये कॉन्स्टंट बट नॉट झिरो, म्हणजे ऍसिलरेशन कॉन्स्टंट आहे, हा के कॉन्स्टंट आहे पण झिरो नाहीये, ऍसिलरेशन झिरो नाहीये. बी इन्क्रीजिंग नाही, सी झिरो आहे आणि डी डिक्रीजिंग आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. तर या पद्धतीने आपल्याला सोडवायचंय. पुढचा प्रश्न आहे बघा. A particle is moving along a circular path of radius r. बघा हा पार्टिकल इज मुव्हिंग along a circular path of radius r. त्याची रेडियस काय आहे? r आहे. With velocity v. v ही त्याची व्हेलॉसिटी आहे. The magnitude of average acceleration after half revolution is option A 3v square by pi r, B 3v square by 2 pi r, C 2v square by pi r आणि D v square by pi r. मग आता इथून असा तो फिरतो आहे, त्याची व्हेलॉसिटी v आहे. आता इनिशियल व्हेलॉसिटीला आपण म्हणू वेक्टर v1 आणि फायनलला हाफ रिव्हॉल्युशन, अर्धाच रिव्हॉल्युशन झालंय त्याचं. म्हणजे तो इथून ए पॉइंट पासून निघून बी पॉइंट पर्यंत आलाय आणि तेवढ्या वेळात त्याचं ऍव्हरेज ऍसिलरेशन काढायचंय. मग ही इनिशियल व्हेलॉसिटी ही फायनल व्हेलॉसिटी. आता त्यांनी त्याला तुम्हाला v दिलेला आहे तर या पद्धतीने मग आता इनिशियल आणि फायनल, मग ऍसिलरेशन काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता चेंज इन व्हेलॉसिटी, आता बघा ही अपवर्ड आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह प्लस व्ही आणि ही डाऊनवर्ड आहे ही काय तर मायनस व्ही. मग आता बघा फायनल मायनस इनिशियल, मग फायनल मायनस इनिशियल मायनस मायनस प्लस झाले. चेंज इन व्हेलॉसिटी झाली 2v. बघा हाफ रिव्हॉल्युशन मध्ये व्हेलॉसिटी किती चेंज झाली? 2v. आता त्याला टाइम किती लागला? हे इथून इथपर्यंत यायला वेळ किती लागला? तर खरा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणून टाइम बरोबर काय झालं? डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग हे अर्ध्या रिव्हॉल्युशन मध्ये डिस्टन्स किती आहे? पाय आर. आर जर टोटल 2 पाय आर त्याच्या निम्म पाय आर हे डिस्टन्स आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे? व्ही. हे टी इकडे घेतले आणि म्हणून टाइम लागला इतका. मग ऍव्हरेज ऍसिलरेशन बरोबर मॅग्निट्यूड घ्यायचंय आपल्याला. ऍव्हरेज ऍसिलरेशन चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी 2v आणि टाइम आहे पाय आर बाय व्ही. हे भागिले उलट गुणिले होऊन ह्या व्हीचा काय झाला? स्क्वेअर झाला. मग करेक्ट ऑप्शन काय आहे? सी 2v स्क्वेअर बाय पाय आर असं सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. ऍट एनी इन्स्टंट the magnitude of the centripetal force on a particle of mass m performing circular motion is given by omega that is angular velocity and v is linear velocity of the particle. Option A m omega square by v, B mv square by omega, C m square omega square by v and D m omega v. आता आपल्याला सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला माहितीये काय? एम व्ही स्क्वेअर बाय आर. मग आता ह्या व्ही ची किंमत व्ही बरोबर आर ओमेगा टाकलं तर व्ही स्क्वेअर बरोबर काय टाकावं लागेल? आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग हे जर एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बाय आर घेतलं तर मग हे एक आर कॅन्सल झाला आणि दुसरा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? एम आर ओमेगा स्क्वेअर. आता यालाच आपण असं लिहिलं एम ओमेगा कंसात आर ओमेगा आणि व्ही बरोबर आर ओमेगा. मग ह्या आर ओमेगाची किंमत व्ही टाकली तर फॉर्म्युला झाला एम ओमेगा इंटू व्ही. मग आता 3 फॉर्म्युले झाले. पैकी यातला कोणता ऑप्शन दिलेला आहे आपल्याला? हा ऑप्शन दिलेला आहे की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? डी आहे. म्हणून सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? एम ओमेगा इंटू व्ही. पुढचा प्रश्न असा आहे बघा. ए पार्टिकल इज मुव्हिंग इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ स्पीड व्ही and radius r. The angular acceleration of the particle is option A
v square by capital R along tangent to the circle. B. 0. C. v square by R along the radius towards the center of the circle. And option D. v square by R perpendicular to the plane of the circle. आता आपल्याला काय दिलंय की हा जो पार्टिकल आहे तर याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, याची रेडियस R आहे आणि ही व्हेलॉसिटी v आहे. तर अँग्युलर ऍसिलरेशन विचारलंय. मग आपल्याला असं माहिती आहे की v बरोबर r ओमेगा. मग v जर कॉन्स्टंट आहे, r जर कॉन्स्टंट आहे तर ओमेगा सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग ओमेगा कॉन्स्टंट आहे, मग अँग्युलर ऍसिलरेशन म्हणजे काय असतं? अल्फा बरोबर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ टाइम. मग ओमेगा जर कॉन्स्टंट आहे तर अल्फा काय येणार आहे? 0 येणार आहे. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे बघा की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. उत्तर काय आहे? 0. अँग्युलर ऍसिलरेशन काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये 0. जसं वर्क डन 0 असतं तसं अँग्युलर ऍसिलरेशन सुद्धा युसीएम मध्ये काय असतं? 0 असतं. A stone of mass 3 kilogram attached to one end of a 2 meter long string is whirled in a horizontal circle. The string makes an angle of 45 degree with the vertical. Then the centripetal force acting on the string is G, that is equal to 10 meter per second square, and tan 45 that is equal to 1. Option A is 20 Newton. Option B is 30 Newton, C is 10 Newton and D is 40 Newton. आता बघा जेव्हा तुमचं 3 किलोग्रामचं मास आहे आणि ते जर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतंय तर ही केस कशाची आहे? तर ती कोनिकल पेंड्युलमची केस आहे. आणि तुम्हाला तिथं काय विचारलंय तर त्याच्यावर ऍक्ट होणारा सेंट्रिपेटल फोर्स विचारलाय. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv स्क्वेअर बाय r आणि म्हणून कोनिकल पेंड्युलम साठी टॅन थीटा बरोबर व्ही स्क्वेअर बाय आर जी असतं आणि म्हणून इथली व्ही स्क्वेअर बाय आर ची किंमत काढण्याकरता या फॉर्म्युल्याला आपण अरेंज केलं. काय केलं? व्ही स्क्वेअर बाय आर इथे ठेवले आणि हे जी इकडे ट्रान्सफर केले म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर ची किंमत आपल्याला जी टॅन थीटा या फॉर्म्युल्याने मिळणार आहे. जी ची व्हॅल्यू 10 टाकायची आणि टॅन 45 ची व्हॅल्यू पण 1 दिलेली आहे म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर ची किंमत किती आलेली आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सेंट्रिपेटल ऍसिलरेशन आहे बघा. मग सेंट्रिपेटल फोर्स मध्ये काय? एम व्ही स्क्वेअर बाय आर मास 3 किलोग्राम दिलेला आहे म्हणजे 3 आणि व्ही स्क्वेअर बाय आर हे 10 आलेलं आहे म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर काय आलेलं आहे? सेंट्रिपेटल फोर्स हा किती आहे? 30 न्यूटन, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. Next question. 2 cars of masses M1 and M2 are moving in the circles of radii R1 and R2 respectively. Their angular speed omega 1 and omega 2 are such that they both complete one revolution in the same time small t. The ratio of linear speeds of M1 to linear speed of M2 is. आता 2 कार दिलेले आहेत आणि त्यांना एक रिव्हॉल्युशन पूर्ण करायला लागलेला वेळ सारखाच आहे आणि तो स्मॉल टी दिलेला आहे आणि त्यांच्या लिनियर स्पीडचा रेशो विचारलाय. आता ऍक्च्युअली तुमचा अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला असतो 2π/t पण इथे लागलेला वेळ स्मॉल टी आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोन्ही कारचं मास M1 आणि M2 आहे पण त्यांचा अँग्युलर स्पीड काय आलेला आहे? सेम आलेला आहे कारण त्यांना हा रिव्हॉल्युशन पूर्ण करायला दोन्हींनाही वेळ सारखाच लागतो म्हणून दोन्ही कारचा अँग्युलर स्पीड सेम आहे. आता व्ही बरोबर असतं आर ओमेगा आणि म्हणून ओमेगा बरोबर काय झालं? व्ही बाय आर. मग पहिल्या कारच्या बाबतीत काय झालं? V1 बाय R1. दुसऱ्या कारच्या बाबतीत V2 बाय R2 आणि V1 हा पहिल्या कारचा लिनियर स्पीड आहे, V2 हा दुसऱ्या कारचा लिनियर स्पीड आहे. V1 बाय V2 काढायचंय आपल्याला म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला आपला? R1 बाय R2, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. इतक्या सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. Next question. A particle performing UCM of radius π/2 meter makes x revolution in time t. Its tangential velocity is option A πx by t square, B πx square by t, C pi square x by t, D pi t by x square. आता आपल्याला काय सांगितलंय तर जो पार्टिकल आहे त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्याची रेडियस π/2 मीटर आहे आणि तुम्हाला काय काढायचंय तर त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी काढायची आहे आणि हा पार्टिकल
एक्स रिव्हॉल्युशन किती वेळात पूर्ण करतो? टी इतक्या वेळात पूर्ण करतो. मग आता आपल्याकडे टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो. ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी व्ही बरोबर आर ओमेगा आणि ओमेगा बरोबर 2πn असतं. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय आली तर एक्स रिव्हॉल्युशन किती वेळात झाले? टी, म्हणून फ्रिक्वेन्सी एक्स बाय टी आणि ओमेगा बरोबर 2πn म्हणून 2πx/t ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आणि म्हणून टँजेन्शियल व्हेलॉसिटी ही व्ही बरोबर आर ओमेगा, मग आर आणि ह्या ओमेगाची किंमत टाकली आपण 2πx/t. आता आर किती दिलेलं आहे? π/2 मीटर. मग हे आर π/2 टाकले तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले. पायचा काय झाला? स्क्वेअर, π² x/t, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. या पद्धतीने सोडवायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण 2020 चे मोशन इन प्लेन या चॅप्टरवरचे काही पीवायक्यू पाहिले. अजून काही पीवायक्यू बाकी आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका. बघा, लाईक करायला कंजूसी करू नका. हे व्हिडिओ बनवायला खूप सारी मेहनत लागते, खूप सारा वेळ लागतो आणि त्याचा जरूर फायदा करून घ्या. आणि तुमची लाईक, कमेंट हीच आमची ऊर्जा आहे, एनर्जी आहे. तर तिथं कंजूसी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. Oh,